तासिकेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजच्या तासिकेला सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप व 5वी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण संख्यावरील क्रिया बेरीज हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS, 5वी 6वी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 75 88 54 63 08 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परके तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली संख्यावरील क्रिया घटक. नवोदयचा घटक हा दुसरा आहे. संख्यावरील 4 मूलभूत क्रिया म्हणजे संख्यावरील क्रिया. त्यामध्ये पहिला आहे 4 मूलभूत क्रिया म्हणजे काय? संख्यावरील क्रिया. पहा, संख्यावरील क्रिया स्कॉलरशिपमध्ये डिटेल सेपरेट दिलेला आहे. नवोदयमध्ये एकाच ह्याच्यामध्ये सर्व हे केले. पहिली क्रिया कोणती आहे? बेरीज. दुसरी क्रिया कोणती आहे? वजाबाकी. हे 4 जे मूलभूत क्रिया येतात. त्याच्यानंतर तिसरी काय आहे? गुणाकार आहे. चौथं काय आहे? भागाकार आहे. आलं का लक्षात? हे 4 मूलभूत क्रिया. आणि ह्याच्यामध्येच पदावली पदावली ही सुद्धा संख्यावरील क्रियामध्येच. नवोदयला जो दुसरा घटक आहे त्याच्यामध्येच पदावली हा सुद्धा घटक त्यांनी ह्याच्यात केला आहे. त्याच्यावरील सुद्धा त्या दुसऱ्या घटकामध्ये पदावली सुद्धा घटक घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सरासरी सुद्धा हा घटक आलेला आहे. त्याच्यामध्ये बघा 6 स्वाध्याय आहेत. तर प्रत्येक म्हणजे हा बेरजेचा एक, वजाबाकीचा एक, गुणाकाराचा एक, भागाकाराचा एक, पदावलीचा एक, सरासरीचा, असं आपण समजू. मिक्स आहेत प्रत्येक स्वाध्यायामध्ये, पण 6 स्वाध्याय हे 6 घटक त्याच्यामध्ये उपघटक आहेत. संख्यावरील क्रियामध्ये हे येतात. तर आता आपल्याला आज काय पाहिजे? बेरीचा अभ्यास करायचा आहे. आज आपल्याला आजच्या ह्याच्यामध्ये काय अभ्यास करायचा आहे? बेरीचा अभ्यास करायचा आहे. तर बेरीज करताना काय पथ्य पाळायचं? बेरीज करताना सर्व संख्या त्यांच्या स्थानानुसार बिनचूक एकाखाली एक मांडून घ्या आणि मग बेरीज घ्या. एकाखाली एक मांडून घ्या आणि मग बेरीज करा. आलं का लक्षात? आडव्या मांडणीने बेरीज करत असताना बेरीज करताना उजवीकडून डावीकडे या क्रमाने अंकाची बेरीज करा. या क्रमाने अंकाची बेरीज करा.
आपल्याला जास्तीत जास्त आडव्या मांडणीनेच बेरीज करावी लागते. उत्तर लवकर, आपल्याला वेळ कमी असतो. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, तुम्ही स्वतः काय करायचं, ही 1 + 1 2, 2 + 2 4, 3 + 3 6 हे तर तुम्हाला येते. पण तुम्हाला आता मी सांगतो, पहा मी कशी बेरीज करतो. तसा तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला बेरीज लवकर होतं. समजा आपण उदाहरण घेऊ, 4 + 2 + 7 + 5 + 8 + 9 + 6 + 4 + 3 + 2 ह्याची आपल्याला बेरीज करायची. बरोबर आहे. तर पहा, हे 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9 6 15, 15 आणि 9 24, 24 आणि 8 32, 32 आणि 5 37, 37 आणि 7 किती झाले 44, 44 आणि 2 46, 46 आणि 4 50. किंवा इकडून बेरीज करा, 4 आणि 2 6, 6 आणि 7 13, 13 आणि 5 18, 18 आणि 8 26, 26 आणि 9 35, 35 आणि 6 41, 41 आणि 4 45, 45 आणि 3 48, 48 आणि 2 50. असं तुम्हाला कोणताही अंक कशात जर मिसळला, 4 + 4 किती झाले 8, 4 + 5 किती झाले 9, 5 + 6 किती झाले 11. असं तुम्हाला ह्याचा जर तुम्ही सराव केला तर तुम्हाला ते फास्टमध्ये करता येईल. बरोबर आहे. नियम पहिला काय म्हणते लक्षात घ्या. नियम पहिला काय म्हणते आपला, बेरीज करताना संख्या त्यांच्या स्थानानुसार बिनचूक एकाखाली एक घ्या. आपल्याला बेरीज काय दिली आहे, 412 + 17 दिली आहे. मग आपण काही जण काय करतात, 412 + 17 करा बेरीज. हे 2 7 आणि 1 8, 4 आणि 1 582 उत्तर येईल का, तर नाही येणार. कारण की हा जो 7 आहे हा एकक स्थानी आहे. हा 1 कुठं आहे, दशक स्थानी. हा 2 कुठं आहे, एकक आहे. हा 1 कुठं आहे, दशक आहे. 4 कुठं आहे, शतक आहे. मग आपल्याला ह्याची बेरीज करत असताना काय करावं लागेल, एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक. हे 412 हे पहा, आपण दुसरी तिसरीला सुद्धा हे केलेलं आहे. कसं, कसं केलेलं आहे, ही एकक, दशक, शतक. हजार असेल तर 1000 10,000 जे काय असेल ते चौथीला आपण ह्याच्यापेक्षा मोठं 1000 10,000 हे केलं, अशी मांडणी केली आहे. मग इथं 412 मध्ये एकक काय आहे, 2, दशक काय 1, शतक काय 4, 17 मध्ये एकक काय 7 आणि ही 1 हे अधिक 7 आणि 2 9, 2 4 म्हणजे काय आलं इथं 429 हे उत्तर आलं. या पद्धतीनं आपल्याला बेरीज करून त्याची मांडणी करून बेरीज करण्याची. इथं काहीच नाही म्हणजे ह्या 4च्या खाली 0 घ्या, इथं अधिकचं चिन्ह लिहा. आलं का लक्षात. परत 4842 अधिक 329 बेरीज करायची ह्याची. मग आपल्याला काय करावं लागेल, ही एकक, दशक, शतक, हजार. मग इथं काय करावं लागेल, एककच्या खाली एकक, 2 4 8 4 329. इथं काय नाही म्हणजे 0 घ्या, हे अधिक 0 नाही दिलं तरी चालतंय, तुम्हाला माहिती आहे. काय येईल, 9 आणि 2 11, 11ला 1. आता या ठिकाणी काय झालं आहे पहा, एकक एककची आपण बेरीज केली, किती आली 11. मग 11 आल्याच्या नंतर इथं आपल्याला 11ला 11 लिहावं लागेल का, नाही. हे 11 आहे. मग ह्या 11 मध्ये हा 1 जो आहे तो एकक आहे आणि हा 1 काय आहे, दशक आहे. हा 1 काय आहे, किंवा आपण इथं काय करू, ह्याला 3 घेऊ, कारण की इथं दोन्ही 1 1 आलेलं आहे. 3 घेऊ, 9 3 12, हे 12, 12ला इथं काय येईल 2 येईल,
कारण की एकक एककची बेरीज करून आपल्याला तिथं काय करावं लागेल, एककच लिहावं लागेल. एकक काय आहे, 2 आहे. दशक काय, 1 आहे. मग हा जो दशक आहे तो दशकच्या वर लिहा, इथं दशकच्या डोक्यावर लिहा, म्हणजे या 4च्या डोक्यावर दशक दशकमध्येच मिसळावं लागेल ना, बरोबर आहे का. एकक एककचीच बेरीज होईल, दशक दशकचीच, म्हणजे दशक दशकमध्येच मिसळावं लागेल. मग इथं काय झाले, किती दशक आले, 4 आणि हे 2 6 आणि हा एक दशक 7. हाचा आला का, नाही. 8 आणि 3 11, हाचा 1 एकक इथं लिहिला, हे शतक. आणि राहिलेला एक हे हातचा इथं आला 4 आणि 1 5, म्हणजे उत्तर काय आलं, 5172. चला 75 कोण उत्तर दिले, हेरकर. 75 कसं काढलास बाळा, शरयू, अनंतवाड, देवाडे, शिंदे, अत्तार, कवले. आलं का लक्षात. आता आपल्याला काय केलं जातं, कधी कधी अशी बेरीज येते, 93 अधिक 28 अधिक 15, 3 अंकी बेरीज आहे, ह्याची बेरीज करायची. मग ही बेरीज करत असताना आपल्याला काय करावं लागेल, एका खाली एक मांडा, 93 28 आणि 15 हे एकक दशक, एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक घ्या, बेरीज करा. 8 आणि 5 13, 13 आणि 3 16, 6 हातचा 1 9 1 10 आणि 2 12 आणि 1 13, किती आले बेरीज, 136. श्रीरंग, रामगोनवार, देवाडे, सौराते, श्रेया नरखेडकर, कोरकटे, गवारे, हेरकर, खरात, सुशांत, चिमनकर, बागुल, देशमुख, पोनमाने, ईश्वरी, संस्कृती, शिंदे, पवळे, सुरनर, सई. आलं का लक्षात. म्हणजे एककच्या खाली एकक. आता ह्याच्यामध्येच आपल्याला काय येईल, 418 अधिक 32 अधिक 7, अशी जर बेरीज करायला सांगितली तर काय करावं लागेल, ही एकक आहे, ही एकक आहे आणि ही एकक आहे, म्हणजे एककच्या खाली एकक घ्या, 418, ही एकक, हे दशकच्या खाली दशक, इथे एकक आहे 7. अशा प्रकारे आपल्याला त्याची बेरीज करावी लागेल. कशामुळं, एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक. इथं काय नाही म्हणून 0 द्या, इथं काय नाही म्हणून 0, इथं काय नाही म्हणून 0. करा बेरीज. 8 आणि 2 10 आणि 7 17, 7 हातचा 1, हा 1, 3 आणि 1 4 आणि 1 5, 4 ला 4, 457. 457. आलं का लक्षात. आपल्याला बेरीज करण्यासाठी दिलेल्या संख्या, आपल्याला 7 अंकापर्यंतच्या संख्यांची बेरीज करायची बरं का. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 7 अंकी संख्यांची बेरीज पर्यंत आहे. तर आपण हे 3 अंकी 4 अंकी पाहिलं, 7 अंकी संख्यापर्यंतची बेरजा आपल्याला परीक्षेमध्ये येतात. आणि जास्तीत जास्त शाब्दिक उदाहरणे असतात. आलं का लक्षात. जास्तीत जास्त काय असते, शाब्दिक उदाहरणे. तर पहा, आपण एक या ठिकाणी उदाहरण पाहू. 4000 किंवा 482 अधिक 735. आपल्याला ही काय करायची, आता आडव्या मांडणीनं बेरीज करायची. जास्त काही नाही, मी थोडं थोडं घेतोय, तुम्हाला येतं हे. आडव्या मांडणीनं आपल्याला काय करायची, बेरीज करायची. मग आडव्या मांडणीनं बेरीज करत असताना काय करा, हा 5 काय आहे, एकक आहे, तर हे एककमध्ये एक मिसळा, 2 काय एकक आहे, मग हे 5 एकक आणि 2 एकक किती झाले, 7 एकक झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर दशक दशकची बेरीज करा. हे 3 काय आहे, दशक आहे, 8 काय आहे, दशक आहे. दशक दशकची बेरीज करा. मग काय होईल, हे 3 दशक आणि 8 दशक, 8 आणि 3 11, हातचा 1 आलेला इथं लिहा. आपल्याला इकडून उजवीकडून डावीकडे बेरीज करत जायची बरं का, आडव्या मांडणीने करत असताना. आडव्या मांडणीने करत असताना उजवीकडून डावीकडे करायचं आहे. मग ही किती 11 दशक झाले, त्याच्या 11 दशक म्हणजे
एक शतक एक दशक, एक दशक किती लिहिला, हे शतक शतकच्या डोक्यावर लिहिला. आता हे शतक आहे 7 आणि 4, 7 आणि हे डोक्यावर लिहिला, हातचा एक 8, 8 आणि 4 12, म्हणजे काय आलं उत्तर 1217. हे आपल्याला आडव्या मांडीनं अशा प्रकारे हा प्रश्न सोडवावा लागेल. शेख, कुरे, बच्चाव, हर्षद, श्रीनिजा, बावणे, सुशांत, लावण्य, सावंत, अभिजित, तौर, हर्षद, ईश्वरी, पिल्लेवार, लोमटे, घोगरे, पवार, लोहार, शिंदे, कोळी, आंधळे, तौर, देशमुख, अभिजित, अनंतवाड, एकंडे, केरकर, भगत, अनुराग, घुगे, सानप, तट, सूर्यवंशी, खंडारे, जाधव, गावित, नरखेडकर. आलं का लक्षात? म्हणजे आणखी एक घेऊ आपण आडव्या मांडणीने. 928 अधिक 4839 ह्यांची बेरीज करायची आता आपल्याला. 928 अधिक 4839 ह्यांची बेरीज करायची. तर बेरीज करत असताना काय करायचं, हा एकक स्थानचा अंक काय 9 आहे, इथं एकक स्थानचा अंक काय 8 आहे. हे एकक एककची बेरीज करायची. हे उजवीकडून डावीकडे बेरीज करायचं राहायचं. म्हणजे हे 9 आणि 8 किती झाले, 9 आणि 8, 9 आणि 8 किती झाले 17, 17ला 7, हातचा किती आला 1, 1 इथं एक दशक, दशकच्या डोक्यावर लिहा. त्याच्यानंतर आपल्याला इथं हे 3 दशक आणि इथं 2 दशक आहे, बरोबर आहे. दशक दशकची बेरीज करा. 3 आणि 1 हातचा 4, 4 आणि हे 2, 3 दशक आणि हे 1 दशक, 4 आणि हे 2 दशक किती झाले 6 दशक झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर आता शतक, हे 8 शतक आहे आणि हे 9 शतक आहे. 8 शतक आणि 9 शतक किती झाले, 9 आणि 8 17, 17ला 7, हातचा किती आला 1, 1 ह्याच्या डोक्यावर लिहा 1000, बरोबर आहे, लिहिला. मग आता 4 आणि 1 5, इथं 1000 स्थानी आहे का नाही, मग इथली 4 आणि हातचा एक 5, म्हणजे काय आलं उत्तर 5767. हे उत्तर येईल. उत्तर काय येईल 5767. आलं का लक्षात? श्रीनिजा, खानझोडे, मेटकर, सावंत, अभिजित, बच्चाव, अत्तार, हर्षद, गवारे, गावित, पाटील, शेख, एकंडे, शिंदे, नलावडे, लोहार, चिमनकर, घुगे, पवार, अनुराग, उगले, गायके, सुरनर, तौर, दुर्गा, कोळी, अभिजित, शेख, जाधव, बबुलकर, लावण्य, नलावडे. चला छान, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला पुढे जाऊ आपण. चला, विद्यार्थी लाईव्ह तसे केला तर भरपूर आहेत, लाईक मात्र खूप कमी आहेत. लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला चला झोपले काय म्हणतो, सरला लाईक करा, सरला नाही तासिक येतील लाईक करा. चला सरला लाईक करा. चला भगत सर तुम्ही खूप छान शिकवता, धन्यवाद. कार्तिक, आदर्श कोकरे. चला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पहा 427 अधिक 17 अधिक 2849 यांची करा बेरीज. आता यांची काय करा, बेरीज करा. शरयू सर मी लाईक केलं, चला धन्यवाद.
आता काय करायचं, सगळ्यात सोपं हे उजवीकडून बेरीज करायला चालू करायचं आपण. उजवीकडून इकडून, इकडून इकडे चालायचं. बरोबर आहे. आडवी बेरीज असताना आपल्या आडव्याच बेरीजचा सराव किंवा उभी जर मांडणी म्हणलं तर हे 427, हे एककच्या खाली एकक, दशकच्या खाली दशक. त्याच्यानंतर चला, धन्यवाद ज्ञानदीप क्लासेस. त्याच्यानंतर एककच्या खाली एकक 9, हे दशक 4, ह्या इथं काय नाही म्हणजे 0. आता हजार स्थानी इथं काय नाही, इथं काय नाही, इथं 2 आलं. चला मग आता बेरीज करा. 9 आणि 7 16, 16 आणि 7 23ला 3, हाचे किती आले 2, 2 आणि 2 4 आणि 1 5, 5 आणि 4 9, 8 आणि 4 12ला 2, हातचा 1, 2 आणि 1 3, काय आली 3293. मग याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं, इथं हा 9 एकक आहे, इथं एकक काय 7 आहे, इथला एकक काय 7 आहे. मग एवढ्याचीच बेरीज करा अगोदर. 7 आणि 7 14, 14 आणि हे 9 ॲड करत असताना काय करायचं, 14 आणि 10 24 होते, एक कमी आहे मग 23. 14 आणि 9 किती झाले 23ला 3, हातचे किती आले 2, 2 ह्याच्या डोक्यावर लिहा. हा दशक, हा दशक आणि हा दशक, यांची बेरीज करा. हे 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 2 किती झाले 9. आता शतकस्थानचा अंक घ्या. हा 8 शतकस्थानी आहे, इथं शतकस्थानी काय आहे का, काहीच नाही, इथं 4 आहे. 8 आणि 4 12ला 2, हातचा किती आला 1. मग इथं हजार स्थानी 2 आहे, 1. इथं हजार स्थानी काय आहे का नाही, इथं काय आहे का नाही. मग 2 आणि 1 3, 3293. अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवावा लागेल. आलं का लक्षात. 3293. बऱ्याच योग्य उत्तर आलेलं आहे. छान. ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, मी दररोजचं एक चाचणी टाकत आहे, ती तुम्ही सोडवत चला. संख्या ज्ञानावरच्या जे काय आपल्या चाचण्या आहेत, दररोजचं मी 3-4 दिवस झालं टाकतोय, तर तुम्ही काही विद्यार्थी सोडवत नाहीत. सोडवत चला. चला, पुढचा प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न आपण आडव्या मांडणीने बेरजेचा घेऊ. 9248 अधिक 3 अधिक 417 अधिक 53 करा ह्यांची बेरीज. चला. शोभा सूर्यवंशी. काय तुमचं नाव किती मोठं आहे, सूर्यवंशी. आणि तुम्ही किती चांगलं काम करताय का वाईट काम करताय पहा. तुम्ही इमोजी टाकताय, लाईव्ह तास चालू आहे, बाकीचे सर्व विद्यार्थी शिकत आहेत, उत्तर टाकत आहेत. आणि तुम्ही इमोजी टाकताय, हे तुमच्या नावाला शोभतंय का. चला, नगारे. वा, छान. झेंडा लावला तुम्ही तर आता. म्हणजे तुम्हाला हे शिकवण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे का नाही. सरला काय काम आहे, काही काम नाही म्हणून शिकवलं त्याला. सकाळी पहाटे उठून हे काय 5:20ला सकाळी 8वी स्कॉलरशिपची तासिका होती, ती 1 मिनिटसुद्धा ती 5:59ला संपली आणि 6:02 आपली तासिका चालू झाली. चला, ते बाकीच्या आपल्याला नवोदयचा अभ्यास करायचा आहे. बाकीच्या चाचण्या काही सोडवत बसू नका. नवोदय आणि स्कॉलरशिप सैनिक स्कूलशी संबंधित असलेल्या चाचण्या सोडवा. प्रमाणपत्राचं काय त्या महत्त्व नसते कुठल्याच ह्या. आपल्याला ध्येय काय आपलं, आपलं ध्येय कोणतं आहे बाळांनो, नवोदय. सौराते लक्ष दे इकडं. आपलं ध्येय काय, नवोदय, स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल. हे आपलं या वर्षीचं आपलं म्हणजे आता तुम्ही बरेच जण 5वीला आहात, आपल्याला ह्या 3 परीक्षा देता येतात 5वीला. मग आपलं ध्येय हे असताना आपण ह्या संबंधितच जे काय असेल ते काम करायचं. बाकीच्या कुठल्या तरी चाचण्या सोडवत बसायचं नाही आणि मग त्याचं प्रमाणपत्र आलेलं नाही. ते प्रमाणपत्र मी काही चाचणी तशा टाकत नाही. बरोबर आहे. मी चाचण्या सैनिक स्कूल संबंधी टाकतो. कोणत्या, जनरल नॉलेजच्या. विराट नगारेल शेवटचं सांगतो तुला, याच्या पुढं जर इमोजी आला तर तुला चॅनलवरून ब्लॉक केलं जाईल, लक्षात ठेव.
आलं का लक्षात? तर आपण चाचण्या या विषयी, याच्यामध्ये कोणते कोणते 3 विषय आहेत? गणित, बुद्धिमत्ता आकृती आहे, बरोबर आहे, आणि मराठी, हे 3 विषय आहेत. स्कॉलरशिपमध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी, हे 4 विषय आहेत. ह्याच्यामध्ये कोणते विषय आहेत? मराठी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान, त्यालाच आपण जनरल नॉलेज, GK असं म्हणतो. याविषयीच आपण अभ्यास करायचा, दुसरीकडे बघायचं सुद्धा नाही हो. काय ग्रुपवर टाकलं आलं तरी बी त्याच्याकडे बघत बसायचं नाही आपण. काय आपल्याला बघायचं आहे? आपल्याला ते महत्त्वाचं आहे का? आपलं ध्येय काय? आपलं ध्येय आहे नवोदय, आपलं ध्येय आहे स्कॉलरशिप, आपलं ध्येय आहे सैनिक स्कूल. मग या संबंधित जे काही मटेरियल असेल, काय असेल, तेच आपण अभ्यासायचं. बाकीच्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आलं? हैबत पुरे, वा वा, छान. तुम्ही आता त्यांच्या पाठीमागं तुम्ही बी आलात का? आलं का लक्षात सवराते? पुन्हा आणखी ते सोडवायचं, वेळ वाया घालायचं नाही अजिबात. चला आपण पुढचा प्रश्न घेऊ. आडव्या मांडणीने बेरीज 9763 अधिक 208 अधिक 17507 यांची बेरीज करायची आपल्याला. यांची काय करायचे? बेरीज करायची आहे. आलं का लक्षात? तर मग काय करायचं? एकक एककच्या खाली, दशक दशक, उजवीकडून डावीकडे बेरीज करा. चला, समजला नाही तर मला टाका ठाकरे. एखाद्या वेळेस पाहू आपण, मला व्हॉट्सअपवर तुमचं प्रश्न टाकत असताना नाव आपलं टाकून टाकत चला, बरोबर आहे? नाव टाकून, नाव आपलं, तुम्ही प्रश्न आणि त्याच्या खाली तुमचं नाव टाकत चला. म्हणजे मला दुसऱ्या दिवशी तो प्रश्न जर घ्यायचा असेल तर ते कोण टाकला होता, कोणाला नाही समजला, मग त्याला समजला का नाही मला हे पाहता येतं. तर एकक काय? हे 7 एकक. इथं एकक काय? 8. इथं काय? 3. मग 7 बेरीज आता कधी कधी सोपी करण्यासाठी काय करायचं असतं माहिती आहे का? चला, जे काही नाही समजलं का ते मला व्हॉट्सअपवर तुमचं नाव टाकून टाकत चला. कधी कधी काय होतं, चाचणीमध्ये मी प्रश्न तिथं फीड करत असताना नेटवर्क प्रॉब्लेम आला किंवा माझ्या हाताने एखाद्या वेळेस चूक होत असते बरं का. कधी कधी ते पर्याय आपण सोडवतो, पर्यायात उत्तर असतं, पण ते तुम्ही सोडवल्याच्या नंतर ते उत्तर दाखवत नाही, दुसरं दाखवतं. मग ते उत्तर सेट करत असताना ते चुकीचं होतं. कधी कधी तसंही होतं, माझ्याकडून चूक होते. तर पहा, बेरीज करत असताना काय करायचं? आपण जर ह्या 7 आणि 3ची बेरीज केली तर किती सोपी होते? 7 आणि 3 10, आणि मग त्याच्यामध्ये 8 मिसळू, 18. मग इथं केलं तर काय होईल? 7 आणि 8 15, 15 आणि 3 18. मग ते 7 आणि 3 म्हणले की आपल्याला पटकन लक्षात येतं 10 येते, बरोबर आहे? 10 आणि 8 18. एकक एक स्थानची बेरीज केली 18. चला, 6वीला स्पर्धा परीक्षा सैनिक स्कूलची आहे. जर तुमचं वय 12 वर्षाच्या आत असेल, त्या परीक्षेचा फॉर्म निघेपर्यंत, तर तुम्हाला बसता येतं 6वीला. हातचा 1 आला. हे 1 आणि 0 हे दशक स्थानिकची बेरीज करा. 1 आणि 0 1. इथं दशक स्थानी 0 आहे, मग 1 मध्ये 0 मिसळलं 1च आलं. इथं दशक स्थानी 6 आहे, मग हे 6 आणि 1 7. शतक स्थानी इथं काय? 5. इथं काय? 2. किती झाले? 7. आणि इथं काय आहे? 7. 14. 14ला 4. हातचा किती आला? 1. हजार स्थानी इथं 1 लिहा हातचा ह्याच्या डोक्यात. 7 आणि हातचा 1 8. इथं हजार स्थानी काय आहे का? काहीच नाही. हे 7 आणि 1 8. इथं आहे 9. 8 आणि 9 किती झाले? 17. 17ला 7. हातचा किती आला? 1. 1 आणि 1 2. काय आलं उत्तर? 27,478 हे उत्तर असेल. चला, आपलं काय झालं बघा, ते दुसरंच काहीतरी राहून गेलं आपलं इथे. वरच्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं राहून गेलं. चला, कोण आहे बाबा? चला, आज बे. चला, लक्ष आहे तुमचं, बरोबर आहे. धन्यवाद.
आठवण करून दिलात. आपण काय केलं ते सौरात्याने मध्येच एक मॅसेज टाकला, मी कुठली की चाचणी सोडवलं म्हणलं, त्याचं प्रमाणपत्रच मिळालं नाही, ते सांगावं लागलं. तर चला, तशा चाचण्या तुम्ही कोणी सोडवत बसू नका. आपल्याला जे महत्त्वाचं आहे ते सोडवा. मराठी विषयासंबंधित असेल, बुद्धिमत्ता विषयासंबंधित असेल, कोणत्या ज्या विषयाच्या संबंधित आहे तेवढं ते करत चला. पहा, हा प्रश्न आपल्याला सोडवायचा राहिला आहे. एक स्थानी किती आहे? 3. इथे किती आहे? 7. 7 आणि 3 10. इथं किती आहे? 3. 13. 13 आणि हे 8 21. 21ला 1. हातचे किती आले? 2. हे दशक स्थानी त्याच्या डोक्यावर लिहिलं 2. हे 5 आणि 2 7. 7 आणि इथं हे दशक स्थानी काय? 1. 8. इथं दशक स्थानी काय आहे का? काहीच नाही. हे 5 आणि 2 7 आणि 1 8. हे 8 आणि 4 12ला 2. हातचा किती आला? 1. इथं शतक स्थानी 1 लिहा. 4 आणि 1 5. 5 आणि 2 7 आणि हे 9. 9721 हे उत्तर असेल. चला, आज मी दिलं उत्तर. आता आशुतोष संकेत शेळके सर, मी तुम्हाला एक प्रश्न पाठवलेला आहे, त्या प्रश्नाची मांडणी करून पाठवा. चला, नाव टाकत चला. हो, कसं आहे माहित आहे का, काही जण उगं काय करतात, आपले क्लास करत नाहीत, काय करत नाहीत, जे शिकवायचं आहे ते सोडून देतात, दुसरेच कुठले तरी प्रश्न टाकतात, क्लास करतच नाहीत. मग ते मला ते नाव टाकलं तर लक्षात येते. तुमचे नाव माझ्याकडे काही फीड नाहीत मोबाईलमध्ये, लक्षात येत नाही. तुम्ही तिथं नाव टाकत चला. नाव टाकल्याच्या नंतर मी तुम्हाला त्याचं हे करेन. आलं की लक्षात? कारण की प्रश्न भरपूर येतात, मग त्याच्यामध्ये मला पण वेळ नसतो. म्हणजे आपले दररोजचं लाईव्ह क्लास करणारे जे मुलं आहेत त्यांचे प्रश्न असले तर ते वेळात वेळ काढून आपल्याला उत्तर देता येतं. त्याच्यामुळं नाव टाकत चला. आलं की लक्षात? चला, छान सोडवा पेपर, शांत डोक्यानं. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न घेऊ आपण. आता आपल्याला असा प्रश्न येतो बरं का, पावसे अधिक पाऊणशे अधिक 150 ह्याची बेरीज करा म्हणते. आता कोळी इयत्ता 3री. चला, आपल्याला 3री 4थीसाठी नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूलची तयारी करण्यासाठी, आता जे 2रीतून 3रीत येणारे मुलं आहेत, 3रीतून 4थीत येणारे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी 1 मे पासून तासिक आपल्याला 3 मे पासून चालू करायचे. आलं का लक्षात? कारण काय आहे, आता शाळा आहे त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला तासिका घ्यायला हे होते. अवताडे, श्रीरंग. तर पहा, आता लक्ष द्या इकडं. तुम्हाला हे मी काय केलं की पावशे, पाऊणशे, अर्धाशे, सव्वाशे, 150 डोके तर आपल्या क्लासला सुट्टी राहत नाही हो. कधी परीक्षेपर्यंत क्लास चालू आहेत आपले, एक लक्षात घ्या. क्लासला सुट्टी नाही. मी जर आजारी वगैरे पडलो तर थोडंसं काय अडचण असेल तर तरी पण मी रेकॉर्डेड क्लास देतो. काल थोडंसं अडचण होती म्हणून रेकॉर्डेड क्लास टाकला होता. काय तर पावशे म्हणजे 25 अधिक पाऊणशे, पाऊणशे म्हणजे 75 अधिक 150 म्हणजे 150. आता करा बेरीज ह्यांची. 0 5 आणि 5 किती झाले? 10. 10ला 0, हातचा 1, 5 आणि 1 6, 6 आणि 7 13, 13 आणि 2 किती झाले? 15, 15ला 5, हातचा किती आला? 1, 1 आणि 1 2. हे तुम्ही कन्फ्यूज होता इथं. कसं? पाऊणशे म्हणजे किती, पावशे म्हणजे किती, 150 म्हणजे किती, हे तुम्ही लिहून काढा. तुम्ही पहा, वाटल्यास मी हे देतो, कारण की ह्याच्यावरती आपल्याला हमखास प्रश्न येतो. 150, 250, 2,500, 3,500, 4,500 अशा प्रकारचा प्रश्न येतच असतो. इकडे लक्षात घ्या, तुम्हाला मी थोडंसं सांगतो, त्याच्या आधारे तुम्हाला बरंचसं लिहिता येतं. आज रविवार आहे तर पहा, पावशे, पावशे म्हणजे किती? 25. अर्धाशे
अर्धाशे म्हणजे 50. पाऊणशे, पाऊणशे म्हणजे शे म्हणजे शेकडा, शेकड्याचा पाऊण भाग किती होतो? 75. बरोबर आहे. सव्वाशे म्हणजे 125. दीडशे हे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे बरं का. 150. पावणे दोनशे म्हणजे 175. असं तुम्ही हे 825. आता हे मधलं तुम्हाला लिहायचं आहे. 825 म्हणजे काय झालं? 825. 850 असं हजारापर्यंत. आणि बघा, पाव हजार. पाव हजार म्हणजे हजाराचा पाव भाग. हजाराचा पाव भाग किती होते? 250. अर्धा हजार. हजाराचा अर्धा भाग किती होते? 500. पाऊण हजार. पाऊण हजार म्हणजे काय झालं? हे 750 झालं. बरोबर आहे. आणि 1500. हजार आणि हजाराचा पावभाग मिसळा, 1250 येते. 1500. 1500 1500. त्याच्यानंतर 2500. 2500 म्हणजे 1750. आपल्याला असं 10-20 हजारापर्यंत लिहा तुम्ही. हे हजारापर्यंत लिहा आणि हे 20 हजारापर्यंत लिहा. आता पहा, 12,000. आता 12,500. तर 12,500 म्हणजे 12,000. बरोबर आहे. आणि हजाराचा पावभाग 250 म्हणजे 12,250. 12,500 म्हणजे काय झालं? 12,250. 14,500. 14,500. 14,500. पावणे आणि त्याच्या पुढे जे अंक येईल त्याच्या पुढची होत नाही संख्या, त्याची मागची होते म्हणजे लहान होते त्याच्यापेक्षा, म्हणजे 14,000पेक्षा लहान. बरोबर आहे. मग काय होईल? ही 13,000 आणि हजाराचा पाऊण भाग 750. 13,750. आलं का लक्षात? 13,750. आता तुम्हाला लाखाचं पण सांगतो. ही 10-15 लाखापर्यंत लिहा. पाव लाख घेऊ अगोदर आपण. पाव लाख म्हणजे लाखाचा पाव भाग. लाखाचा पाव भाग काय येईल? 25,000. अर्धा लाख. लाखाचा अर्धा भाग 50,000. पाऊण लाख. पाऊण लाख म्हणजे 75,000. बरोबर आहे. पाऊण लाख म्हणजे 75,000. आणि 1.25 लाख. 1.25 लाख म्हणजे 1,25,000. 1,25,000. चला, शाळेला सुट्टी नाही, रविवार आहे किंवा आज. त्याच्यानंतर 1.5 लाख. 1.5 लाख म्हणजे हे 1 लाख आणि लाखाचा अर्धा भाग 50,000. 2.25 लाख. आता बघा, 2.25 लाख म्हणजे 2 लाखापेक्षा लहान म्हणजे 1 लाख पूर्ण. 1,75,000 होते हे 2.25 लाख म्हणजे. 1,75,000. आलं का लक्षात? तर आपल्याला जर विचारलं 9.5 लाख तर काय येईल? 9 लाख
75,000 हे झालं 9.25 लाख. चला सर तुम्ही कोणत्या गावावरून शिकतो? मी उदगीरहून शिकवतो. चला आंबेडकर जयंती. आंबेडकर जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अत्तार, नेत्रा, आलं का लक्षात? तुम्ही हे काय करा, 10 लाखापर्यंत हे सोडवा, 10,000पर्यंत वरचं हे करा आणि ते 1000पर्यंत करावं. आमच्या शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्यामुळे आम्हाला चला म्हणजे शाळा नाही हो, जयंतीपुरतं जाऊन जयंतीचा कार्यक्रम साजरा करून आपल्याला घरी यायचं. म्हणजे सुट्टीचा आहे ना जास्त वेळ, शाळा तर नाही, थोडा वेळ असते शाळा. जयंतीचा कार्यक्रम झाला की शाळा घरी येतो आपण, बरोबर आहे. तर मग मी चाचणी टाकतो, ती चाचणी सर्वांनी सोडवा, लक्षात. आणि बरेच विद्यार्थी काय करू लागलेत, आपले 5 ग्रुप झाले, त्या 5ही ग्रुपमध्ये येतं, कुठल्याही एकाच ग्रुपमध्ये राहा, बरोबर आहे. आणि आपल्याला जे महत्त्वाचे ग्रुप आहेत ते कोणते येतं, तर हे महत्त्वाचे ग्रुप आहेत आपल्यासाठी, त्या ग्रुपमध्येच राहा. कोणत्या आणि त्या ग्रुपमध्ये राहत असताना सगळ्या ग्रुपमध्ये राहू नका, कोणत्याही एकाच ग्रुपमध्ये राहा. मराठीच्या उतार्याची पण मी आज तासिका घेणार आहे. हे 25-2 नवोदय स्कॉलरशिप, 25-1 नवोदय स्कॉलरशिप, 25-3 तिसरी चौथी, 25-5, 25-3 हे जे ग्रुप आहेत आपले, या ग्रुपमध्ये कोणत्याही एका ग्रुपमध्ये राहा. हे 2025चे ग्रुप आहेत. 2 मध्ये असलो तर बाकीच्या ग्रुपमधून रिमूव्ह व्हा, कुठल्या बी एकाच ग्रुपमध्ये राहा. काही जण 5-5 ग्रुपमध्ये येतं, कारण की सगळ्या ग्रुपवर सारखीच माहिती येणार आहे. तर या ग्रुपमध्ये राहणं महत्त्वाचं आहे आपल्याला. या ग्रुपमध्येच मराठीच्या तासिका, उतार्याची लिंक येईल, स्कॉलरशिपचा मराठीचा जो भाग आहे, स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता, स्कॉलरशिपचं गणित, नवोदयाची बुद्धिमत्ता, सगळं काही याच ग्रुपमध्ये येणार आहे. तर याच ग्रुपमध्ये राहा तुम्ही, आलं का लक्षात? चला, लागलीच मी टेस्ट टाकेन, ती तुम्ही सोडवा. मागं टाकलेले आहे, त्याच्या पुढची टाकेन आता. चला या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. मी चाचणी टाकत आहे, लागलीच ती सोडवा. 4 टाकल्यात, 5वी चाचणी आता टाकत आहे. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव अ नाईस डे.